श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी येत आहे। गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात, त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते। गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा, अर्थात चैत्र पाडवा। गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे। हा योग सकाळी 7:32 सुरू होईल, तर 10 एप्रिलला सकाळी 5:06 असेल। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो। यंदा गुढीपाडवा खूप खास आहे, कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत। तब्बल 30 वर्षांनी हे योग जुळून आलेले आहेत। यंदा गुढीपाडव्याला अमृत सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग एकत्र आले आहेत। तसेच या दिवशी शश नावाचा राजयोग सुद्धा आहे। हा योग अतिशय महत्त्वाचा आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो। त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या वस्तू किंवा महत्त्वाची कार्याला सुरुवात सुद्धा करत असतो, कारण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो। ह्या दिवशी केलेली जी पण आपण कार्य आहे त्यामध्ये अनंत पटीने वाढ होते असं म्हटलं जातं। पण गुढीपाडव्याच्या दिवशी कोणी कितीही आपल्याला आग्रह केला तरी सुद्धा आपल्याला चुकूनही कोणाला ही एक वस्तू द्यायची नाही आहे। जर आपल्याकडनं कळत नकळत ही वस्तू कोणाला दिली गेली तर आपल्या घरामध्ये असणारी माता लक्ष्मी आपल्या घरातनं निघून जाईल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येईल। अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, कारण कळत नकळत प्रत्येकाकडनं अशा प्रकारच्या चुका होतात आणि नंतर आपल्याला असं वाटतं की माझ्याकडनं अशी कोणती गोष्ट झाली किंवा माझ्याकडनं अशी कोणती चूक झाली ज्यामुळे मला हे भोगणं माझ्या नशिबी आलेलं आहे, माझ्या घरामध्ये दारिद्र्य आलेलं आहे, मला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही। तर ह्या सर्व गोष्टी आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांमुळे होतात। तर व्हिडिओ पूर्ण पहा, खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। गुढीपाडव्यानंतर सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी आहेत ज्या अजिबात आपल्याला कोणाला द्यायच्या नाहीत, कारण या वस्तूंसोबत आपलं भाग्य हे जोडलेलं असतं। तेव्हा या गोष्टी इतरांना आपण दिल्या तर आपलं भाग्य त्यांना दिलं असं होतं। असं केल्याने आपल्या घरात ताणतणाव वाढतो, आपल्या घरामध्ये क्लेश निर्माण होतो। तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या कळत नकळत सुद्धा आपल्याला कोणाला नवीन वर्षामध्ये द्यायच्या नाही आहेत। नवीन वर्षात आपल्याला घरी मिठाई आणायची आहे आणि ती मिठाई आपल्याला देवांसमोर प्रसाद म्हणून ठेवायची आहे। नंतर घरातील आपल्या सर्व सदस्यांनी हा प्रसाद ग्रहण करायचा आहे। असं केल्यामुळे वर्षभर आपल्या कुटुंबात सुख समृद्धी राहते। पण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत, कारण काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि गुढीपाडवा म्हणजे आपलं नवीन वर्ष आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाही आहेत। तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो आणि श्री हरी विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। आणि जर आपण त्यांना प्रिय असणारे कपडे परिधान केले तर वर्षभर आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे। तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये लख्ख प्रकाश असला पाहिजे। त्याचबरोबर आपले पाकिट कधीही आपल्याला रिकामी ठेवायचं नाही आहे। आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून आपल्या पाकिटामध्ये कोऱ्या नोटा, करकरीत कोऱ्या नोटा ह्या ठेवायच्यात। अगदी तुम्ही थोड्याफार ठेवल्या तरीही चालतील, पण आवर्जून ठेवा। जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या पाकिटामध्ये कोऱ्या करकरीत नोटा ठेवल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तुमच्याकडे आकर्षित होते।
तर ह्या तर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या आहेत किंवा करायच्या नाही आहेत. आता त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला कोणी आपल्या कितीही जवळचं असलं तरीही त्याला कळत नकळतसुद्धा द्यायच्या नाही. त्याच्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे दही. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला कोणालाही दही हे द्यायचं नाही आहे. ती व्यक्ती अगदी आपल्या जवळची असेल, मित्रमैत्रिणीत असेल किंवा आपल्या सख्या नात्यातली जरी असेल तरीसुद्धा आपल्याला दही हे कोणाला द्यायचं नाही आहे. जर आपण दही दिलं तर आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती आपण दुसऱ्याला दिल्याप्रमाणे होते आणि आपल्या घरातली लक्ष्मी जर आपण दुसऱ्याला दिली तर आपल्या घरामध्ये गरिबी येईल, आपल्या घरामध्ये दारिद्र्य येईल. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला चुकूनही कोणाला द्यायची नाही आहे ते म्हणजे मीठ. मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि आपण गुढीपाडव्याच्या दिवशी जर कोणाला आपल्याकडनं कळत नकळत मीठ उसनं दिलं गेलं तरीसुद्धा आपल्या घरामध्ये गरिबी येऊ शकते, कारण आपण आपल्याच हाताने माता लक्ष्मीला दुसऱ्याच्या घरी पाठवत आहे. तर निश्चितच आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येणार आहे. म्हणून चुकूनही आपल्याला मीठ हे कधीही कोणाला द्यायचं नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी तांदूळसुद्धा कोणालाही द्यायचे नाही आहेत, कारण तांदूळ देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तांदळाला आपण अक्षदा बोलतो आणि वेगवेगळ्या उपाय किंवा तोटक्यां करण्याकरता जे आहे तांदळाचा वापर केला जातो. खूप प्रयत्न करूनही जर आपल्या खिशामध्ये पैसे टिकत नसतील किंवा आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर करतोय, आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा जर आपल्या घरामध्ये टिकत नसेल तर आपल्याला कधीच कोणाला तांदूळ हे द्यायचे नाही आहेत किंवा आपल्याला तांदूळाचं दानसुद्धा कधीही करायचं नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही पैसे उसने द्यायचे नाही आहेत किंवा कोणाला पैसेसुद्धा द्यायचे नाही आहेत, कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि जर आपण नवीन वर्षामध्ये कोणाला आपले पैसे दिले तर आपल्या घरामध्ये निश्चितच गरिबी येईल. आपल्याला वर्षभर पैशाची चणचण किंवा पैशाची कमतरताही भासेल आणि त्यातल्या त्यात आपल्याला 1 रुपयाचा जे सिक्का असतो तो कोणालाही चुकूनही द्यायचा नाही आहे. निदान तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी तरी अजिबात द्यायचा नाही आहे. तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या नाहीत. ह्या 4 वस्तू कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा आपल्याला कळत नकळतसुद्धा कोणाला द्यायच्या नाही आहेत. जर आपल्याकडनं ह्या वस्तू दिल्या गेल्या तर आपल्या घरामध्ये असणारी माता लक्ष्मी आपल्या घरातनं निघून जाईल आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य हे येणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचंही अहित झालं नाही पाहिजे. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.